शेगावचे परब्रह्म श्री गजानन महाराज जेव्हा पहिल्यांदा 23 फेब्रुवारी 1888 रोजी शेगावात प्रकट झाले तेव्हा ते बंकटलाल बजाज यांना उष्ट्या पत्तरवाळीवरील अन्न आणि तिथले पाणी पिताना दिसले होते. महाराज साक्षात परब्रह्म होते. त्यांना भूक किंवा तहानेची गरज नव्हती. तरीही त्यांनी उष्टे अन्न खाऊन जगाला सर्वात मोठा संदेश दिला. अन्न हे परब्रह्म आहे. ते कधीही उष्टे टाकू नका आणि अन्नाचा कधीही अपमान करू नका. महाराजांच्या अवतार कार्यात त्यांना कधीही 56 भोग किंवा महागड्या पंचपक्वान्नाची अपेक्षा केली नाही. भक्त त्यांना जे प्रेमाने आणून द्यायचे, मग ती कोरडी भाकर असो, कांदा असो किंवा मिरची असो, महाराज ते अत्यंत आनंदाने ग्रहण करायचे. एका श्रीमंत भक्ताने आणलेल्या सुग्रास अन्नापेक्षा एका गरीब भक्ताने प्रेमाने आणलेली ज्वारीची भाकर महाराजांना जास्त प्रिय होती. हीच महाराजांची भोजन लीला आज शेगाव मठातील महाप्रसादाचा मुख्य कणा आहे. शेगाव मठात दररोज येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोफत महाप्रसाद दिला जातो. या प्रसादाचे स्वरूप अत्यंत साधे पण तितकेच पौष्टिक आणि सात्विक असते. मठात बनणाऱ्या भाकऱ्या अत्यंत मऊ आणि चवदार असतात. हजारो भाकऱ्या रोज हाताने आणि मशनीच्या साहाय्याने अत्यंत स्वच्छतेने बनवल्या जातात. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठल्यापासून बनवलेला हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ महाराजांना अत्यंत आवडत होता. यामध्ये बेताचे तिखट मीठ आणि कोथिंबीर असते. गव्हाच्या पिठाची जाड भाकरी करून ती गुळात आणि तुपात कुस्करून हा गोड मलिदा तयार केला जातो. श्री गजानन विजय ग्रंथात उल्लेख आहे की महाराज भक्तांकडून आवडीने मलिदा मागून घ्यायचे. काही विशेष दिवसात महाराजांच्या आवडीची आंबाडाची भाजी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा प्रसादात दिला जातो. शेगाव संस्थानाने स्वयंपाकघर हे संपूर्ण जगात त्याच्या शिस्त, स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी ओळखले जाते. येथे रोज 50,000हून अधिक सणासुदीला लाखो लोक जेवतात, पण कधीही गोंधळ होत नाही. स्वयंपाकघरात काम करणारे सर्व सेवेकरी अत्यंत पवित्र राहतात. तिथे प्रवेश करण्यापूर्वी अंघोळ करणे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. अन्न बनवताना अखंडपणे गणगणगणात बोते हा जप सुरू असतो. जगातील अनेक मोठ्या व्यवस्थापनाचे तज्ज्ञ शेगावच्या मठाचा अभ्यास करतात, कारण इथे कधीही अन्न कमी पडत नाही किंवा ते वाया जात नाही. भक्तांची संख्या अचानक वाढली तरी माऊलीच्या कृपेने स्वयंपाकघरातील अन्न साक्षात अन्नपूर्णेसारखे अक्षय राहते. शेगावच्या प्रसादालयात जेवणात काही कडक पालन केले जाते, जे आपल्या आरोग्यासाठी आणि अध्यात्मासाठी अत्यंत फायदेशीर असते. खाली बसून जेवणे. येथे प्रत्येकाला जमिनीवर चटईवर बसून जेवावे लागते. श्रीमंत असो वा गरीब, सर्वजण एकाच पंक्तीत बसतात. यामुळे माणसातील अहंकार गळून पडतो. जेवताना विनाकारण गप्पा मारण्यास बंदी असते. अन्नाचा पहिला घास घेण्यापूर्वी सर्व भक्त एकत्र मिळून सद्गुरू गजानन महाराज की जय आणि गणगणगणात बोते असा जल्लोष करतात. प्रसादाच्या पानात घेतलेले अन्न पूर्णपणे संपवावे लागते. प्रसादाचा एकही कण वाया घालवणे म्हणजे महाराजांचा अपमान मानला जातो. हा महाप्रसाद पूर्णपणे सात्विक असतो. यामध्ये कांदा आणि लसूण योग्य प्रमाणात वापरला जातो, पण मसाले अत्यंत मर्यादित असतात, ज्यामुळे हा प्रसाद लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. श्री गजानन विजय ग्रंथातील 13व्या अध्यायात एक अत्यंत अद्भुत प्रसंग आहे. एकदा काही दुष्ट लोकांनी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांचा छळ करण्यासाठी त्यांच्या प्रसादाच्या मलिद्यामध्ये चक्क विष कालवून महाराजांना दिले. महाराज तर अंतर्यामी होते, त्यांना सर्व माहीत होते, पण त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी आणि त्या दुष्टांना धडा शिकवण्यासाठी तो विषारी मलिदा अत्यंत आनंदाने खाल्ला. आश्चर्य म्हणजे त्या विषाचा महाराजांच्या शरीरावर काडी मात्र परिणाम पडला नाही. उलट महाराजांच्या शरीरातील आध्यात्मिक शक्तीने त्या विषाचे रूपांतर अमृतामध्ये केले. या लीलेवरून सिद्ध होते की शेगावचा महाप्रसाद हा सामान्य अन्न नाही, तर संकटे आणि आजार दूर करणारे औषध आहे. तर माझ्या लाडक्या गजानन भक्तांनो, जसे की व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो, आता ऐका महाप्रसादाची एक जिवंत आणि अंगावर काटा आणणारी सत्यकथा. काही वर्षापूर्वी शेगावातील एका गरीब सेवेकराची मुलगी अत्यंत आजारी होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती
त्या सेवेकऱ्यांना मठात जाऊन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली आणि महाप्रसादाची केवळ एक छोटीशी भाकरी आणि पिठलं प्रसादाच्या रूपाने आपल्या मुलीच्या तोंडात टाकले. आश्चर्य म्हणजे ज्या मुलीला डॉक्टरांनी काही तासांचे आयुष्य दिले होते, ती मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच्या पायावर उभी राहिली. हा आहे शेगावच्या माऊलीच्या प्रसादाचा जिवंत चमत्कार. तुम्ही कधी शेगावला जाऊन हा महाप्रसाद खाल्ला आहे का? तो प्रसाद खाताना तुम्हाला कसा अनुभव आला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून इतर भक्तांनाही शेगावला जाण्याची प्रेरणा मिळेल. हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये संपूर्ण श्रद्धेने जय गजानन लिहायला अजिबात विसरू नका. अशा सुंदर आणि अद्भुत भक्तांसाठी तुमच्या हक्काच्या शेगाव दरबारावर या चॅनलवर आत्ता सबस्क्राईब करा. योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. रामकृष्ण हरी.